फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. चिमुकल्या पावलांनी लक्ष्मी घरी येते, ती म्हणजे आपली मुलगी. मुलगी म्हणजे काय असते तर मुलगी म्हणजे आपलं सर्वस्व असते. मुलींना आपल्या घरामध्ये या नवरात्रामध्ये भरपूर महत्व दिले जाते. नवरात्रामध्येच नाही तर मुलीसाठी आपण कन्यादान जेव्हा करतो तेव्हा आपले डोळे पाण्याने भरून येतात. मुलगी आणि बापाचं नातं काय असतं हेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुलगी आणि बापाचं सगळ्यात जवळचं, मुलगी आणि तिचे वडील, बाप म्हणजे काय तर बाबा, मुलगी आणि बाबाचे सगळ्यात जवळचे नाते असते. मुलगी बाबासाठी आणि बाबा मुलीसाठी जगातला कुठलाही, म्हणजे म्हणायचे ना पूर्वी, तुला चंद्र आणून देऊ का, तुला सूर्य आणून देऊ का, ती एक गाणं आहे बघा, की मुलीसाठी एक बाप काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. म्हणजे त्या मुलीसाठी तो मुलीच्या सासऱ्यांपुढे झुकू शकतो, सासू पुढे झुकू शकतो, मुलीच्या सगळ्यांपुढे तो झुकू शकतो की माझ्या मुलीला सुखात ठेवा. आपण जावयाचे पाय धुतो की माझ्या मुलीला सुखात ठेवा. कशासाठी तर त्या मुलीच्या सुखासाठी. लहानपणी जागरण करून बापाने, आईने तिला जागवलेले असते, मुलांनी आपल्या आई वडिलांना जागवलेले असते, आपण हाताचा पाळणा करून त्यांना वाढवलेले असते. अशा या मुलींना कधीही एकटं सोडू नका. तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या चुकीच्या समजांसाठी तुमच्या मुलीचे हाल तर होत नाहीयेत ना, हे एकदा नक्की तपासा. मला माझंच तुम्हाला सांगायचं आहे, स्पष्ट सांगायला हरकत नाहीये की एका मुलीचं आणि आईचं बॉन्डिंग खूप वेगळं असतं आणि एका मुलीचं आणि एका बापाचं बॉन्डिंग खूप वेगळं असतं. आज सकाळीच काय झालं मी तुम्हाला सांगते की आज ओवीच्या शाळेमध्ये टिपरीचा कार्यक्रम आहे. आता प्रत्येक गोष्ट मी विकत घेऊ शकते का मला सांगा? मुलीच्या आता तिला मी मध्ये फ्रॉक घेतले, आता 2 चुडीदार घेतले, तिचा घागरा, तिची नऊवारी साड्या, असं सगळं काही तिकडं आहे. आणि ती आज सकाळी सुद्धा शाळेत जाताना रडली की मला आज साडी नाहीये. मी घेऊ शकत नव्हते असं नाहीये, पण एका दिवसासाठी मी सगळं तिकडं का घेऊन ठेवलेलं आहे तर एका दिवसासाठी खर्च नको. एक साडी मुलींना 2-3 वर्ष जाते, एक घागरा मुलींना 2 वर्ष तरी जातो. हे सगळं मी तिच्यासाठी तिकडं घेऊन ठेवलं आहे. माझ्या बाळाला म्हणजे माझ्या मुलीला इतक्या गोष्टींची गरज आहे. तिच्याकडे साधं आता आधार कार्ड सुद्धा नाहीये. आणि अशा वेळेस समोरची व्यक्ती आपल्याला अडवून धरते. हा असतो का बाबा? मला सांगा तुम्ही, हा असतो का बाबा जो आपल्या मुलीच्या सुखासाठी थोडेही 4 पावले मागे येऊ शकत नाही? असा असतो का बाबा? खूप वाईट वाटलं जेव्हा सकाळी ती म्हटली आई आण ना ग मला साडी. तिला टिपऱ्या आणल्या मी काल, पण मी तिला साडी नाही आणू शकले किंवा घागरा नाही आणू शकले. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पैसा घालवू शकत नाही. असूनही एका दिवसासाठी बाळा नको तू चुडीदार घालून जा. तिला शेवटी मी आता चुडीदार घालून पाठवलं, तो पण नवीनच होता, पण तिला आज घागरा हवा होता. असं वाटलं छोटीशी गोष्ट आहे, आणली असती तर बरं झालं असतं. पण काल रात्री खूप वेळा मला असं वाटलं की आपल्या सगळ्या गोष्टी तिकडे असताना आपण जर प्रत्येक गोष्टीत पैसा घालवत बसलो तर मग आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काय ठेवणार? त्यांना हे हवंय चला आणूया, ते हवंय चला आणूया, त्यांचं भविष्य काय? 2-2 मुलांची जबाबदारी आता माझ्यावर आहे. दवाखाना असतो, शाळेच्या गोष्टी असतात, अनेक गोष्टी असतात. माझ्या माघारी असं म्हटलं जातं की ती आता घाईला आलीये, ती आता नाक घासत माझ्यापर्यंत येईल. पण मी ऑन कॅमेरा सांगते की मी एक वेळ जीव देणं पत्करेन किंवा एक वेळ उपाशी राहणं पत्करेन, पण कुणापाशी नाक घासत जाणं हे माझ्या राशीत नाही आणि हे माझ्या स्वभावात नाही. मी जिथं चुकते तिथं मी चुकते. आणि माझ्या स्वामींनी मला हे शिकवलेलं आहे की तू चांगलं वाग, चांगलं राहा, तुला कधीही कुणापुढे चुकण्याची गरज नाही. त्यामुळे मी कधीही कुणापुढेही कधीही चुकणार नाही. माझी सगळी नाती आता माझ्यासाठी संपलेली आहेत. माझ्यासाठी फक्त 2 नाती आहेत, माझी मुलं. माझ्या मुलांना वाढवणं, माझ्या मुलांसाठी कष्ट करणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणं. ही नवरात्र तिची अशी गेली, हा गणपती तिचा असाच गेला. तिने हट्ट केला, मुलांना हट्ट केला, गणपती घरात बसवायचा आहे, मी नाही आणला. पण ह्याच्या पुढचे प्रत्येक सण अगदी आनंदाने, खूप आनंदाने मी साजरे करणार आहे. कारण माझ्या मुलांची ती हौस आहे आणि माझ्या मुलांची ती गरज आहे आणि माझ्या मुलांसाठी हे सगळं करणं माझं कर्तव्य आहे. आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीने हे गैरसमज सोडून द्यावेत की ही झुकेल आणि ही आपल्याकडे नाक घासत येईल. माझ्याबद्दल असं बोललं गेलं की ती खूप वाईट, खूप घाण बोललं गेलं. ज्या दिवशी माझं डोकं सरकेल त्या दिवशी ते रेकॉर्डिंग मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की माझ्याबद्दल काय बोललं गेलं ते. आणि अशा बोलणाऱ्या व्यक्तीजवळ नाक घासत जाण्याची मला गरज पडलेली नाहीये. माझ्यामध्ये मुळापासून, शून्यापासून विश्व निर्माण करण्याची
हिम्मत आहे आणि ती हिम्मत मी आज दाखवत आहे. आज मी माझ्या मुलांना घेऊन आईकडे पण राहिले नाही, कारण कुणावर माझा बोज नको आणि मला कुणाचा बोज बनून राहायचंही नाहीये. माझा मुलगा फक्त 3 ते 4 वर्षात माझ्या हाताशी येईल आणि त्याला इतके सुंदर संस्कार मी दिलेले आहेत की तो माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते तो माझ्या मुलीसाठी म्हणजे त्याच्या बहिणीसाठी. त्या दोघांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणायला सावत्र आहे, पण सावत्रपणा त्याच्या वडिलांनी दाखवला, त्याच्या भावानी बहिणी बरोबर कधीही नाही दाखवला. इतकं तो त्या बहिणीसाठी करतो, तिच्यासाठी सगळं, तिचा उतारा घेतो घरामध्ये रोज, तिचा अभ्यास घेतो, तिला काय हवं नको ते बघतो. तिला परवा आईस्क्रीम खायचं होतं, तो घेऊन गेला. चल तुला काय हवंय, 4 भिंतीवर जायचंय, तो तिला घेऊन गेला. म्हणजे माझ्या मुलानं आता घरातला कर्तबदारपणा घेतलेला आहे, उचललेला आहे आणि एका बापानं त्या सगळ्या गोष्टींकडे पाठ दाखवलेली आहे. पण माझं एवढंच सांगणं आहे आणि हिमतीने सांगणं आहे, ना की रडत खडत, की मी उभं राहून दाखवीन, मी सगळं करून दाखवीन आणि या आयुष्यात पुन्हा एकदा चांगल्या रीतीने उभं राहून दाखवीन. माझ्याकडून घर बांधून ते काढून घेण्यात आलं, माझ्याकडून सगळं काढून घेण्यात आलं, माझ्या सगळ्या वस्तू तिथं ठेवून घेण्यात आल्या. मी 10 वेळा भीक मागितल्या तरी मला त्या दिल्या गेल्या नाहीत. पण लक्षात ठेवा, माझं घर आता प्रत्येक वस्तूंनी पुन्हा एकदा भरलेलं आहे आणि मी वस्तूंवर प्रेम केलं असतं तर मी त्या वस्तू तिथं जाऊन भांडूनही घेऊ शकत होते. पण माझं प्रेम माझ्या मुलांवर आहे आणि त्या मुलांनी जे काही मागल ते आणण्याची हिंमत मी ठेवते. दुसऱ्या कुणाच्या वस्तू वापरण्याची गरज मला नाहीये. त्यामुळे त्या वस्तू आता मी सगळं काही सोडून माझ्या 4 कपड्यांवरनं मी संसार सुरू केला आहे आणि तो पुन्हा एकदा चांगल्या रीतीने पार पाडणार आहे. स्वामी जे जे ठिकाणी मला नेतील, जे जे करण्याची बुद्धी मला देतील ते सगळं मी करणार आहे आणि महाराजांचा मार्ग किंवा महाराजांची सेवा मी कधीही सोडणार नाहीये. मात्र महाराजांची शिकवण नाहीये नाक घासत जा म्हणून. एक वेळ माझी काही चूक असते किंवा तशी मी काही वागले असते ना तर मी 100 वेळा नाक घासत गेले असते. पण माझी काहीही चूक नसताना त्या समोरच्या व्यक्तीला मी अगदी ठणठणीतपणे सांगते की हे स्वप्नच बघत राहा की ही नाक घासत तुझ्यापाशी येईल. मी जे काही करीन ना ते कायदेशीर करीन. थोडे दिवस थांबावं लागेल पण मी सगळं काही करीन ते इथून पुढे लिगली करेन. मला कुठल्याही फोनची, दमदाट्यांची, मेसेजची, कशाचीही गरज नाहीये. ऑनलाईन मी हे का सांगते का तर तुमचे प्रश्न मला येतात. कालच एक ताईनं मला विचारलं मेसेजवर की नक्की काय झालंय, तर मी सगळं सांगितलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा ते विषय मला आता काढायचे नाहीयेत. पण काल मला जे ओवीला साडी हवी होती, सकाळी घागरा पाहिजे होता, तिचं आधार कार्ड नाहीये, माझ्या अनेक गोष्टी नाहीयेत, पण त्या माणसानं अडवून धरले. त्याला मजा वाटतेय ना, आनंद वाटतोय ना, जाऊ दे. एखाद्याला आनंदी राहायचंय ना, असं करून खुशाल राहू दे, काही हरकत नाहीये. स्वामी आपले आहेत, आपले महाराज आहेत. तिचं दुसरं आधार कार्ड करायला टाकीन, दुसरं आधार कार्ड बनवीन, माझे सगळे कागदपत्र जमवीन, मी माझे कागदपत्र बनवीन. हळूहळू सगळं होईल. शून्यातनं विश्व निर्माण करते, व्यवसायामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करते, चॅनेल नव्यानं ग्रो करण्याचा प्रयत्न करते. कालच नवरात्रीमध्ये आपले 6 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. खूप आनंद झाला मला. 5 लाख ते 6 लाख ही जर्नी जरा खूप लांब होती पण झाले. आज तर मिलियन होतील का नाही आपल्याला माहिती नाहीये. महाराजांची इच्छा असेल तर मिलियन होतील आणि माझं सिल्वर युट्यूब बटन साठी जसा जीव खालीवर होतोय तर मला ते डायरेक्ट गोल्डन बटन देतील अशी मला वाटतं की डायरेक्ट महाराज आता मला म्हणतील सिल्वर बटन विसरून जा, तुला गोल्डन बटन देतो. आणि नक्कीच आपल्याला गोल्डन बटन सुद्धा मिळेल. त्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे, माझ्या मुलांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. महाराजांचा तर आशीर्वाद आहेच पण तुमच्या सर्व फॅमिलीचा मला भरभरून आशीर्वाद हवा आहे. आणि खरंच हेही दिवस जातील याची मला खात्री आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात. माझ्यापेक्षाही खूप खूप दुःखी स्त्रिया या जगात आहेत. कुणाचे तरी डोळे जर मला पुसता आले तर मी नक्की पुसेन, त्यांना सहकार्य करेन अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.